आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। जुनी पेन्शनसाठी न्यायालयीन लढाई सुरूच, खंडपीठाच्या आदेशानंतरही प्रत्यक्ष लाभ शून्य असल्याची खंत। महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। 25 जून 2026 जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांची न्यायालयीन लढाई सुरू असताना 11 जून 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या सकारात्मक आदेशानंतर पुन्हा एकदा पेन्शनचा प्रश्न चर्चेत आला आहे। मात्र केवळ न्यायालयीन आदेश मिळाल्याने जुनी पेन्शन तात्काळ लागू होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे मत जुनी पेन्शन आंदोलनातील कार्यकर्ते प्रदीप महले यांनी व्यक्त केले आहे। महले यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर राज्यभरातून शेकडो पेन्शन पीडितांची फोन येत आहे। अनेक कर्मचारी या आदेशामुळे जुनी पेन्शन लागू होण्याबाबत आशावादी झाले आहेत, परंतु यापूर्वी 2021 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नागपूर, औरंगाबाद व मुंबई खंडपीठामार्फत तब्बल 197 सकारात्मक आदेश निर्गमित झाले असून त्यामध्ये हजारो कर्मचारी व शिक्षकांचा समावेश आहे। तरी देखील आजपर्यंत एकाही पात्र कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष जुनी पेन्शन लागू झालेली नाही। ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यांच्या मते न्यायालयीन स्तरावर कर्मचारी बाजू भक्कम असल्यामुळे सातत्याने सकारात्मक आदेश मिळत आहे। कर्मचाऱ्यांची मागणी न्याय असल्याचे न्यायालयीन निरीक्षणामधूनच स्पष्ट होत आहे। तथापि या आदेशाची अंमलबजावणी करताना शासनासमोर कायदेशीर अडचणी कायम आहेत। 2019च्या पूर्णपीठाच्या आदेशामुळे अडचण। महले यांनी सांगितले की 30 एप्रिल 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने लार्जर बेंच दिलेला आदेश अद्याप अस्तित्वात आहे। या आदेशाचा आधार घेत राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे। विशेष म्हणजे या आदेशाला अद्याप सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही किंवा तो रद्द केलेला नाही। त्यामुळे शासनाकडे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर मुभा उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला। या संदर्भात 6 जून 2026 रोजी शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक प्रतिनिधींना दिलेल्या पत्रातही अशाच प्रकारची भूमिका स्पष्ट केल्याचे महले यांनी नमूद केले आहे। मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन खर्च मात्र लाभ नाही। 11 जून रोजी नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची प्रत सध्या विविध सोशल मीडिया समूहामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे। त्यामध्ये संबंधित वकिलांची नावे व संपर्क क्रमांकही प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत चिंता व्यक्त करताना महले यांनी प्रश्न उपस्थित केला की अशा आदेशाची व्यापक प्रसार नेमके कोणत्या उद्देशाने केले जात आहे। त्यांनी नागपूरमधील काही याचिकाकर्त्यांशी संपर्क साधला असता प्रत्येकाने सुमारे 60 ते 70 हजार रुपये वकिली फी भरल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले। यापूर्वी हजारो कर्मचाऱ्यांची विविध खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे। अनेक सकारात्मक आदेश मिळाले असले तरी त्याचे प्रत्यक्ष परिणाम अद्याप शून्यच असल्याचे त्यांनी नमूद केले। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निर्णायक ठरणार। महले यांच्या मते 30 एप्रिल 2019च्या पूर्णपीठाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत जुनी पेन्शन लागू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश स्थगित केला किंवा रद्द केला तरच पुढील मार्ग मोकळा होऊ शकतो। त्यामुळे सध्या विविध खंडपीठामध्ये स्वतंत्र याचिका दाखल करून मिळणाऱ्या आदेशापेक्षा सर्वोच्च न्यायालयातील अंतिम निर्णय अधिक संयम बाळगण्याचे आव्हान। पेन्शन पीडितांनी भावनिक निर्णय घेण्याऐवजी संयम ठेवावा, वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय टाळावा असे आवाहन प्रदीप महले यांनी केले आहे। खंडपीठामधून जसे सकारात्मक आदेश मिळत आहेत तसेच न्याय सर्वोच्च न्यायालयातही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मात्र वारंवार वेगवेगळ्या न्यायालयीन प्रक्रियामध्ये गुंतलेल्या अंतिम निर्णयास विलंब होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। जुनी पेन्शनच्या प्रश्नावर राज्यातील लाखो शिक्षक, कर्मचारी आणि शासकीय सेवकांचे लक्ष लागले असून आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयाकडे लागले आहे। जुनी पेन्शन मिळणार की नाही याचा अंतिम मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट होणार असल्याचे मत कर्मचारी संघटनाकडून व्यक्त होत जात आहे।